की ज्या व्यक्तीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले सर्वस्व अर्पण करून लोकांना संघटित करण्यासाठी नेहमीच आजवर पुढे राहिले. मुळात त्यांच्या शांत आणि प्रेमळ स्वभावामुळं आयुष्यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेऊन मुंबईसारख्या शहरामध्ये लोकांना संघटित करण्यासाठी पंचक्रोशी क्रिकेट मंडळ स्थापन करण्यामध्ये ज्या माणसाचा सिंहाचा वाटा होता आणि त्यांनी त्याचप्रमाणे मुंबईतील स्थित असतील, गावामध्ये स्थित लोक असतील, त्यांना नेहमीच मार्गदर्शन करणारे असतील, लहान मोठ्याचा नेहमीच आदर करणारे ते म्हणजे आपले सुनील डावल. खरोखरच आज खरोखर सांगण्यासारखं एवढं नक्की आहे. मगाशी तर मी उल्लेख केला, ज्यावेळी पहिले षटक या ठिकाणी हाताळलं गेलं त्यावेळेस मी बोललो होतो की वय वर्ष 40+ असून सुद्धा या ठिकाणी चांगला फिटनेस, क्रिकेटची चांगली आवड आणि एवढं सुद्धा नसेल, आयुष्यामध्ये एक मोठी सर्जरी झाली, त्याच्यावरती सुद्धा चांगली मात देऊन या व्यक्तीने खरोखरच क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत आपलं नाव या ठिकाणी खरोखर राखले. तसेच कोकणच्या नमन कलेवरती अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेम असणारे मुंबईसारख्या शहरामध्ये नमन असेल, जाकडे असेल, याच्यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेणारे असतील आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांच्या आज ओळख मुंबईच्या क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. तर खरोखरच या ठिकाणी सत्कार सन्मान केला जाईल सुनील गंगाराम डावल यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाईल. खरोखरच सुनील दादा यांच्या ठिकाणी सत्कार सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आणि त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करायचं आहे. खरोखरच मित्रांनो, एकादशीचे संबंध जर चांगले जर जोडायचे असतील तर आपला स्वभाव मात्र या ठिकाणी चांगला असावा, प्रेमळ स्वभाव असावा. आणि सुनील डावल यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर संपूर्ण पंचकृषी या व्यक्तिमत्वाला ओळखते. खरोखर त्यांच्या ठिकाणी सत्कार केला जातोय, त्यांना या ठिकाणी या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार केला जातोय. कारण आपण भारतामध्ये पाहतोय एक परंपरा अतिथी देवो भव, तीच परंपरा या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपण कायम ठेवतोय. त्यांच्या ठिकाणी सत्कार केला जातो, एक मायेची एक शाल या ठिकाणी दिली जाते, एक सन्मानचिन्ह मात्र या ठिकाणी दिले जाते. तर बोलूयात पुन्हा एकदा सामने दिशेने विनंती असेल पंचांना सर सामन्याला सुरुवात करायची. तर या ठिकाणी जगन्नाथ वरवटकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना सन्मान दिला जातोय, खरोखर एक ग्रामस्थ व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी स्पर्धेला तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, झेलची संधी आहे. क्षेत्रक्षेत्र चेंडू खाली ते झेल होतोय का, तर या ठिकाणी मात्र झेल सोडला जातोय. तर झेल कोणाचा सोडला जातोय, हेमन यांचा. बघता बघता 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. खरोखर चांगली रनिंग बीट विकेटच्या ठिकाणी पाहायला मिळते हेमन आणि रुपेश यांच्या मार्फत. खरोखर आखूड टप्प्यात चेंडू होता, चेंडू मात्र फटकावण्याचा प्रयत्न केला होता कव्हरच्या डोक्यावर 6 धावांसाठी, परंतु फटका मात्र थोडासा फसलाय. चेंडूने नक्की आकाशी झेप घेतली होती, क्षेत्रक्षेत्र जरूर चेंडू खाली होता, परंतु झेल मात्र या ठिकाणी सोडला जाते. खरोखर झेल सोडलाय, या ठिकाणी मॅच सुद्धा सोडली असेल बोलिवडे संघाने. कारण पहिल्या सामन्यामध्ये हाच फलंदाज पहिल्या चेंडूचा बाद झाला होता, परंतु या ठिकाणी मात्र पुण्यात पहिल्या चेंडूवर विकेट्स पाहायला नक्की मिळाले असते, परंतु झेल मात्र सोडलाय. आता मात्र गौतमवाडी संघाला रोखण्यासाठी बोलिवडे संघाला थोडासा प्रयत्न नक्की करावे लागतील, कारण दोन्ही सलामीची आघाडीची आणि यशस्वी ठरलेली जोडी. तर या ठिकाणी विनंती सुनील गंगाराम डावल यांना, तर दादा या ठिकाणी आपलं मनोभाग थोडक्यात या ठिकाणी. धन्यवाद धन्यवाद. यावेळी बघा बॅकफुटला गेले, अगदी गॅप शॉट सिलेक्शन. धावा किती मिळणार आहेत कार्पेटच्या साहाय्याने, 2 धावा तर नक्कीच इथे कंप्लीट केल्यात. खूप चांगला फटका, तिसऱ्याचा देखील प्रयत्न होईल. थ्रो मध्ये तिसरी धाव होणं देखील शक्य आहे. आणि बघता बघता एकाच षटकामध्ये 2 वेळेस 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. त्याचं आपण नक्कीच कौतुक करावं लागेल बॅटरचं आणि त्यांच्या फिटनेस लेवलचं. नक्कीच क्रिकेटमध्ये फिटनेसला खूप महत्त्व आहे. या ठिकाणी क्रिकेटचा एक रचनात्मक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, एक कलात्मक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी नक्की जरूर टाकला गेला होता आणि त्याच चेंडूवर चांगला फटका खेळला गेला आणि बघता बघता 3 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि खरोखर चांगली रनिंग बिटवीन द विकेट रुपेश आणि हेमन यांच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपाथावरती असेल. यावेळी बिगेटचा प्रयत्न केला, बॅटची फक्त एज तिथे लागते, एकही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाजी खूप सुदृढ आहे, खूप प्रबळ आहे. हे आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं, अगदी 19 या धावसंख्येवरती रोखलं होतं. येस, आणि एक चावी इथे मिळाली आहे, किचेन नाही आहे, कदाचित स्कूटीची आहे, सुझुकी कंपनीचा एस त्याच्यावरती आहे. कोणाची असेल तर त्यांनी आपली ओळख पटवून ही चावी घेऊन जायची आहे. कुठल्याही खेळाडूची असेल, कुठल्याही प्रेक्षकाची असेल, ती आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे, त्याची ओळख पटवून आपण ही चावी घेऊन जायची आहे. किचन नाही आहे, फक्त चावी आहे. सुझुकी कंपनीचा लोगो देखील त्याच्यावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी योग्य त्या लाईन वरती चेंडू पडतोय. पडल्यानंतर थोडासा गतिशील, गतिमान देखील होतोय चेंडू, त्यामुळे बॅटरची बॅट येण्या अगोदर तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. चांगला चेंडू होता, जमीन मैदानाच्या समांतर चेंडू जरूर गेला होता. हेमंत मात्र या ठिकाणी
रुपेश मात्र या ठिकाणी कार्पेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रयत्न मात्र या ठिकाणी फसला आणि निर्धावेसाठी चेंडू मात्र पुण्यात जातोय. अमित कुड मात्र पुण्यात चांगला या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र पुण्यात कबरच्या डोक्यात चेंडू जातोय. बघता बघता चेंडू सीमारेषेवरती अडकवला जातोय. त्याचप्रमाणे 2 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर या 2 धावांच्या मदतीने पुणे एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 9 धावा. एक विकेट जरूर या ठिकाणी पाहायला मिळाली असती, परंतु पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी झेल सोडला गेला आणि बघता बघता पहिल्या विकेटची भागीदारी जर म्हटलं गेलं तर 9 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. खरोखर चांगली रणनीती. चांगला चेंडू भेटला तर त्याला सन्मान दिला जातोय. सिंगल डबलमध्ये धावा कन्वर्ट केले जात आहेत आणि खराब जर चेंडू जर भेटला असेल त्याला चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी बोलिवडी संघाविरुद्ध चांगली जी धावसंख्या जर उभी करायची असेल, एक आव्हानात्मक अशी धावसंख्या जर उभी करायची असेल, पुढील येणारी 12 चेंडू मात्र अतिशय निर्णायक असतील. कारण दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर अजून जर पुढे जर प्रवेश करायचा असेल दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय निर्णायक असेल आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न केले जातील. गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर ठाम ओव्हर द विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नक्कीच अवांतर फेकलाय. पंचांनी केले दोन्ही हात समांतर. अवांतर स्वरूपाची धाव आणि जमेची गोष्ट म्हणजे नरेंद्र सर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. त्यात एकही षटकार एकही चौकार नाही आहे. 2 वेळा 3 धावा धावून काढल्यात. शेवटच्या चेंडूवरती देखील 2 धावा धावून काढल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. यावेळी विकेटचा प्रयत्न केलाय. कनेक्शन आहे का चांगलं बघायला मिळणार आहे का आपल्याला? चौकार नक्कीच बघायला मिळणार आहे. 1 बाउन्स सीमेच्या पलीकडे अगदी व्यासपीठाच्या वरून चेंडू निघून जातोय. 4 धाव्यांसाठी अप्रतिम फटका आणि जागा देखील खूप चांगली निवडली आहे. लॉंगॉनचं रिजन ते देखील अगदी स्ट्रेट गोलंदाजाच्या डोक्यावरून 4 धावा सेफ शॉट. चौकार इथे मिळणार आहे. चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. 14 धावा धावफलकावरती झाल्यात. बघा पहिला षटकाचा विचार केला तर गोलंदाजी चांगली होत होती. सन्मान दिला जसं आपण म्हटलं सन्मान देणं गरजेचं होतं. इथे गोलंदाजांनी चूक केली. अगदी स्लॉटमध्ये चेंडू फेकला. मिस टायमिंग नक्कीच म्हणू शकतो. चांगलं कनेक्शन जेवढं हवं होतं बॅटरला तेवढं चांगलं कनेक्शन नव्हतं. तरी देखील फटका अप्रतिम होता. 4 धावा नक्कीच मिळतील. 14 धावा धावफलकावरती आणि अजूनही या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच. तर या ठिकाणी हेमंत सारखाही चांगला फलंदाज त्याच्याकडून आपण चांगलं खेळ खेळताना पाहिले. पंचक्रोशीमधला एक आयकॉन खेळाडू त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. कोणती स्पर्धा असेल पंचक्रोशीमध्ये त्याला एक आयकॉन खेळाडू म्हणून जागा दिली जाते. आता मात्र एसटीच्या डाव्या बाजूने बराच समय चेंडू टाकला जाते. पंचाकडे पुन्हा एकदा गोलंदाज दंडित केलं जाते. अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. खरोखरच या तिचा फटका जर पाहायला गेला तर चांगला बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता. लॉगॉनच्या दिशेत चांगला चेंडू पटकावला गेला आणि 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळाला. आता मात्र हेमंत मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक नक्की करेल कारण 4 धावा त्यांच्या बॅटवर या ठिकाणी पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चेंडू 3 बाउन्स मध्ये चेंडू या ठिकाणी पकडला जातोय. बघता बघता 2 धावा पूर्ण केले जात आहेत. तर या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 2 धावांनी रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती 17 17 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पहिल्या विकेटच्या भागीदारी जर विचार जर केला गेला तर 17 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आतापर्यंतची सर्वोत्तम अशी भागीदारी या ठिकाणी पाहायला होते रुपेश आणि हेमंत यांच्याबाबत. पुन्हा एकदा पुढे सरसावून चेंडू फटकावला जातोय. चेंडू मात्र जाईल बघता बघता सीमारेषा पार आणि आयतोय खणखणीत षटकार. नक्कीच बघा सर गोलंदाजाचं गर्दन काळ म्हणजे काय तर स्लॉट मधला चेंडू आणि जर चेंडू स्लॉट मध्ये टाकला तर त्याला प्लॉटच्या बाहेर भिरकवण्याची ताकद या बॅटरकडे आहे आणि ते आपल्याला करून दाखवले. अगदी वाट बघितली आपल्या योग्य त्या चेंडूची, आपल्या स्लॉटच्या चेंडूची. त्याला टाकला गोलंदाजांनी स्लॉट मध्ये फेकून दिला प्लॉटच्या बाहेर. मॅक्सिमम 6 धावांसाठी. या 6 धावा निर्णायक असणार आहेत. खूप गरजेच्या या 6 धावा होत्या. त्या 6 धावाच्या साह्याने धावफलक पुढे 23 धावा धावफलकावरती. यावेळी बघा डान्सिंग डाऊन द ट्रॅक थोडंसं पुढे देखील सरसावले. क्रिसच्या आतमध्ये देखील गेले आणि दडपण गोलंदाजावरती दाखवलंय. दडपण आहे गोलंदाजावरती. अगदी पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू स्क्वेअर, मग चौकार, मग अजून एक स्क्वेअर. म्हणजे त्या एका चेंडूसाठी देखील 6 धावा दिल्या होत्या गोलंदाजांनी. इथे देखील 6 धावा दिल्या. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा यावी मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. झेलची शक्यता आणि खूप चांगला झेल. काय गोलंदाजी केली, काय कमबॅक केलाय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि अगदी फसवलं बॅटरला तिथे. खूप चांगली गोलंदाजी. आपल्यावरती हल्ला होत असताना असा चेंडू फेकणं आपल्याला दाखवून देतो की ताकद गोलंदाजाकडे देखील आहे. ही स्पर्धा फक्त बॅटची नाही तर ही स्पर्धा बॅट आणि बॉलची आहे. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला कमबॅक.
तर नक्कीच चांगलं असं कमबॅक अक्षय यांच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळालं. एक षटकार एक चौकार त्यांच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र एक स्लोअर डिलिव्हरी टाकली गेली. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर हेमन यांच्या मार्फत केला गेला, परंतु या ठिकाणी फलंदाज पूर्णपणे फसलाय आणि मोठा फलंदाज मात्र या ठिकाणी जाळ्याला अडकलाय. आणि खरोखर पुन्हा एकदा अक्षय कडू मात्र सुंदरसं कमबॅक आपल्या संघासाठी म्हणजे बोलवाडी या संघासाठी, कारण संपूर्ण संघाची जबाबदारी पुन्हा एकदा मुकुंदवरती असेल. कारण मुकुंदचा मागच्या सामन्यामध्ये खरोखर चांगली फटकेबाजी केली, त्याच प्रकारची फटकेबाजी आता या ठिकाणी गौजोडे संघ करतोय. तर आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. यष्टीवरून चेंडू टाकला जातोय. निर्धावेची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्येत थोडासा बदल नक्की झालेला असेल. तर धावसंख्या या ठिकाणी झाली 24 धावा, 2 for 24, 24 धावा 1 विकेटच्या नुकसानीनंतर. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळी पुन्हा एकदा जागा बनवली, अगदी योग्य त्या दिशेवरती फटका एक्झिक्यूट केलाय. फाईन लेग रिजन वरती अजून एक चौकार, या चौकाराच्या साह्याने 28 धावा धाव फलकावरती झाला. 33 ह्या आजचा उच्चांक आहे. बघा तो उच्चांक पार होतोय का, होण्याची शक्यता सुदृढ आहे. 28 धावा धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ झाला आणि या षटकाचा विचार केला तर अक्षयच्या गोलंदाजीवरती विकेट आली आहे, पण अक्षयनी धावा देखील भरपूर इथे खर्च केल्यात. बघा 6 चेंडू मध्ये अक्षयच्या 19 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर फक्त 9 धावा होत्या. चांगली गोलंदाजी, ह्या 19 धावा मॅच मध्ये कमबॅक नक्कीच झालाय. खूप चांगली बॅटिंग मराठबाना आणि नक्कीच तेवढीच चांगली रुपेश यांची देखील बॅटिंग होती. एक तिहेरी धावेचा फटका, एक षटकार, एक चौकार त्यांच्या मॅच बॅटमधून आलाय. संजय येतात गोलंदाजी मार्कवरती. अगदी पहिला चेंडू ब्लॉक मध्ये फेकलाय. काव कॉर्नर रिजन वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा देखील इथे होणार आहेत पूर्ण. ह्याला सर क्रिकेट म्हणतात की एकेरी दुहेरी धावा घेणं देखील तेवढंच गरजेचं असतं. खराब चेंडूवरती प्रहार करणं देखील तेवढंच गरजेचं असतं. 30 धावा धावफलकावरती अगदी 3 धावांनी उच्चांक मिळू शकतं. उच्चांक गाठतील यात शंका वाटत नाहीये. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संजय गोलंदाजी मार्कवरती. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. अगदी पॉपिंग क्रीजचा पुरेसा उपयोग करत असताना यशांच्या बाहेर निघाले. पुन्हा एकदा ऑन रिजन म्हणजे आपण बघितलं तर फाईन लेग वरती खेळाडू नाहीये. त्यानंतर स्क्वेअर लेग रिजन वरती खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑन रिजन वरती खेळाडू तैनात आहे. डीप मिड विकेट रिजन वरती खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑफ रिजन वरती देखील आहे आणि एक डीप कव्हर पॉइंट देखील बघायला मिळतोय आपल्याला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल करत असताना गोलंदाज आणि वारंवार त्याच एका जागेवरती एका रिजनला टार्गेट करण्याचा प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न आहे. 30 धावा, धावसंख्या स्थिर. मागचा चेंडू निर्धाव आलाय. अजूनही 4 चेंडूंची. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. खूप चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी करतोय. अगदी स्लॉग षटकामध्ये गोलंदाजी कशी करावी तर संजयनी आतापर्यंत जे 3 चेंडू फेकलेत त्याप्रमाणे हे स्लॉग षटक फेकावं लागतं. वाईडिश यॉर्कर, वाईड यॉर्करचा वापर केला. वारंवार आर्कच्या लांब ठेवला, स्लॉटच्या लांब ठेवला चेंडू आणि 3 चेंडूंवरती फक्त 3 धावा दिल्यात म्हणजे 31 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक असणारे चेंडू हवेमध्ये खेळाडू येतोय चेंडूच्या खाली आणि खूप चांगला झेल टिपलाय. खूप जास्ती अंतर कव्हर केलं तेवढाच चांगला झेल टिपला. आणि असं म्हणायला हरकत नाहीये ना की रुपेश बाद झाल्यानंतर खेळ थोडासा परिस्थिती इथे थोडीशी डामाडोल बघायला मिळते आपल्याला. खूप चांगली बॅटिंग करत होते रुपेश. त्यांच्यानंतर येणाऱ्या बॅटरच्या बॅटला चेंडू तेवढा चांगला आदळत नाहीये. ते टायमिंग प्रॉपर मिळत नाहीये. धावसंख्या अजूनही स्थिर मी नक्कीच म्हणीन. 31 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उल्लेखनीय कामगिरी केली आहे संजय यांनी. 3 धावा दिल्यात, 1 गडी बाद केला आणि षटक कुठलं चालू आहे तर स्लॉक षटक. अगदी हानामारीचं शेवटचं षटक चालू असताना अशी गोलंदाजी करणं म्हणजे खूप चांगली गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेला पण यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक बॅटची एज आणि मिळणार आहेत किती धावा? 2 धावा तर नक्कीच इथे पूर्ण केल्यात. तिसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय. थ्रो मध्ये तिसरी धाव होणं देखील शक्य आहे. गोलंदाजाच्या एंडला फेकी आणि बॅटर इथे होत आहेत आउट. लेग बाय स्वरूपाने ही धाव असणार आहे. थँक्यू सर. पंचांच्या भूमिकेत आपण आज तिन्ही पंच बघतोय. कृष्णा सर आहेत, राकेश सर आहेत आणि झहीर खान सर आहेत. हे तिन्ही उत्कृष्ट पंच.
आतापर्यंत खूप चांगली कामगिरी आणि एक आपल्याकडे लाईव्ह UTC वाहिनी देखील आहे, पण सर्व खेळाडूंना, त्यांच्या कॅप्टनला, त्यांच्या टीम्सला मी पुन्हा एकदा नियम सांगतो की आपल्याला कुठल्याच प्रकारचा रिव्ह्यू देण्यात येणार नाहीये. जो काही डिसिजन असेल तो पंचांचा ऑनफिल्ड डिसिजनच गृह्य धरला जाईल, याची देखील आपण नोंद करून घ्या. खूप चांगली गोलंदाजी, हा देखील तेवढाच चेंडू अप्रतिम होता. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, धावसंख्या धावफलकावरती 33 धावा, उच्चांक गाठलाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. बघूयात त्या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येत आहेत. वेगळ्या ऍक्शननी गोलंदाज. यावेळी शेवटचा चेंडू आणि त्या शेवटच्या चेंडूवरती येणार आहे अवांतर स्वरूपाची धाव. पंच दोन्ही हात समांतर, थोडीशी एक्सरसाइज पंचांची देखील होते. 34 धावा धावफलकावरती. वेगळ्या ऍक्शननी गोलंदाजी करतायत. अगदी हरभजन सिंगला आपण असं बघितलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, दोन्ही चेंडू दोन्ही हात असे स्विंग करत येत आहेत. पुढील चेंडू, यावेळी देखील पुन्हा एकदा तेवढाच चांगला फटका येतोय. ज्या चौकाराची आवश्यकता होती, शांत जाणार हे षटक. शेवटच्या चेंडूवरती आग उगळली आहे बॅटरनी. फटका चांगलाय. 4 धावा मिळणार. या 4 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 38 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी बनवायच्या स्थिती 39 धावा, उच्चांक गाठलाय. आणि येस, आपण 2 शब्द व्यक्त करायचे. सुनील साहेब, सुनील गंगाराम डावळे साहेब आहेत आपल्यासोबत, त्यांना विनंती करतो आपण 2 शब्द. हॅलो. साई गणेश चषक 2024, साई गणेश संघ खालचीवाडी पेडंबे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी यांची ही तिसरं पर्व अत्यंत मोठ्या थाटामाटाने हे साजरं करण्यात मोलाचं यश जो वाटा उचलला तो आमच्या अभिमते आणि सर्व टीम, खालचीवाडीची टीम यांनी ही स्पर्धा उत्तमरित्या असं नियोजन केलं. त्याबद्दल मी पंचकृषी क्रिकेट मंडळ मुंबईतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. आणि खरोखरच असं हे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं असं मैदान उपलब्ध करून दिलं. गेले 3 वर्ष साई गणेश क्रिकेट संघ आम्हाला ही संधी देत आहेत. त्या संधीचं सर्व खेळाडूंनी सोनं करायचं आहे. अशी संधी कोणाला देण्यात येत नाही, पण हे अभिमते आणि टीम यांच्या सहकार्याने हे मैदान उपलब्ध करून दिलं आणि सर्व खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देत आहेत. उत्तम दर्जाचं जे इलेक्ट्रॉनिक आपलं YouTube लाईव्ह अशी मॅच होत आहे. सर्व आपले 5 गावातील लोक गावावरूनही ही मॅच बघत आहेत. तर मी पंचकृषीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद सुनील गंगाराम डावळे सर. या संपूर्ण दिवसातच भरपूर सारे आपण मान्यवर बघणार आहोत, ज्यांचं मोलाचा वाटा, मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलंय आणि असं सहकार्य असणं देखील गरजेचं आहे. वळ्यात मॅचकडे, हाय व्होल्टेज मॅच नक्कीच याला मी म्हणेन, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये धावा उभारल्यात 38 धावा, जिंकण्यासाठी बनवायच्यात 39 धावा. चला टॉस साठी यायचंय. सुनील साहेब, मी आपल्याला विनंती करतो, आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. प्रथमतः दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला मी बोलवतो. श्री कनोजा क्रिकेट संघ आणि श्री वाघजाई क्रिकेट टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन्स त्वरित यायचंय आपण नाणेफेकीसाठी. श्री कान्होजी क्रिकेट संघ आणि श्री वाघजाई क्रिकेट टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे त्वरित नाणेफेकीसाठी. चला बॅटर पाठवायचे. बोलवाडी टीम बॅटर पाठवायचे आपण त्वरित. श्री कान्होजी क्रिकेट टीम आणि श्री वाघजाई क्रिकेट टीम, दोन्ही टीम्सला विनंती आहे. टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो आपण त्वरित यायचं टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी. श्री कान्होजी क्रिकेट संघ
बाचिमवाडी विपक्ष श्री वाघजाई क्रिकेट टीम बायजेवाडी या दोन्ही टीम मध्ये पुढची मॅच पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. चला या कॅप्टन त्वरित या. बायजेवाडी संघाचे कॅप्टन श्री कान्होजी क्रिकेट संघ बायजेवाडी संघाचे कॅप्टन थोडीशी त्वरा करायची. यायचं आपण त्वरित टॉस साठी. वळत सामन्याकडे पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चितेश येत आहेत. मुकुंद आहेत स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू बेस्ट टायमिंग स्ट्रोक असणार आहे. बॅटची वरची कडा वरची एज लागते. चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग रिजन वरती निघून जातोय. इथे देखील 2 धावा मिळणार आहेत. खूप चांगली गोलंदाजी. चेंडू जेव्हा थोडासा नवीन असतो फर असं म्हटलं जातं त्या टेनिस बॉलवरती तेव्हा बॅटरला देखील सांभाळून फटके खेळणं गरजेचं आहे. पण बघितलं स्कोअरबोर्ड वरती जो आमचा स्कोरर आहे अमित त्याचं देखील मी कौतुक करीन. धन्यवाद अमित. सर्वात कठीण कामगिरी त्या स्कोररची असते. प्रत्येक चेंडू टिपणं गरजेचं आहे. एकदा यावी यष्टे उद्ध्वस्त केल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. काय गोलंदाजी केली आहे. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी असणारा एक ड्रीम चेंडू गोलंदाजाने इथे फेकलाय आणि त्रिफळा इथे उद्ध्वस्त केलाय. मुकुंद याचा जो सलामीला आलेला होता पहिला षटकार ज्या बॅटरच्या नावावरती आहे या स्पर्धेमध्ये त्या बॅटरला अगदी दुसऱ्या चेंडूवरती तंबूच्या आशेला पाठवलंय परत. खूप चांगली गोलंदाजी. बघा काय चेंडू हाताळलाय. जर आपण लाईव्ह वाहिनीवरती बघत असाल तर रिप्लेद्वारे देखील आपण ते बघू शकता. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज त्या गोलंदाजांनी अगदी योग्य त्या टप्प्यावरती चेंडू फेकला आणि टॉप ऑफ लेग हिट केलाय. अगदी स्लो मोशन मध्ये UTCच्या माध्यमातून आपण ही लाईव्ह वाहिनी देखील एन्जॉय करू शकतो. खूप चांगली कामगिरी त्यांची देखील. कॅमेरामॅनची ऑपरेटरची यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. बॅटिंग मार्क वरती संजय येत आहेत. संजय एक अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. अगदी शेवटच्या षटकामध्ये आपण विचार केला तर फक्त एक चौकार आला. तो देखील दुर्दैवी चौकार मी नक्कीच म्हणेन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवर यावी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न स्कूप करण्याचा प्रयत्न इथे होता आणि इथे देखील कॅच. वॉड कॅच. अगदी मागे धावत असताना हा झेल टिपणं तेवढंच कठीण आहे पण तशी देखील कामगिरी इथे करून दाखवली आहे. लक्ष तेवढं मोठं 39 धावेचं त्यावरती अशी गोलंदाजी म्हणजे समोरील टीमला बॅकफुटला इथे आणून सोडलंय. श्री वाघजाई क्रिकेट टीम बायजेवाडी शेवटचा कॉल आणि टीम कॉल आपल्यासाठी. जर आपले कॅप्टन आले नाही तर आपल्याला 2 धावेंनी पेनलाइज करण्यात येईल. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडूंमध्ये आपले कॅप्टन नाही आले तर आपल्याला 2 धावेंनी पेनलाइज करण्यात येईल. आयोजन कमिटी प्रशांत यांनी आम्हाला नुकतीच ही माहिती सुपूर्द केली आहे. अभि यांनी आम्हाला सुपूर्द केले. यस आलेत दोन्ही टीमचे कॅप्टन. षटकानंतर आपण नाणेफेकी करूया. यावेळी पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. बघा काय व्हेरिएशन्स आहेत गोलंदाजाकडे. अगदी एक चेंडू उसळी घेतो तर पुढील चेंडू थोडासा खाली देखील राहतोय. ती चूक खेळपट्टीची नाही आहे ती गोलंदाजाकडे असलेली कला आहे. खूप चांगली गोलंदाजी करतात डावखुऱ्या हाताचे गोलंदाज. 2 पावलांनी रनअप देखील वाढलेला दिसतोय म्हणजे कॉन्फिडन्स झालाय. चांगली गोलंदाजी होते. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा चेंडू एक्झिक्यूट करणं म्हणजे आपल्याकडे असलेला सराव किती चांगला आहे हे हा गोलंदाज आपल्याला दाखवून देतोय. अप्रतिम गोलंदाजी. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती देखील उभे होते. 2 गडी बाद केल्यात. 2 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. थोडस जागा बनवली. विकेट करण्याचा प्रयत्न केला. चांगला कनेक्शन होत नाहीये. षटक संपलंय आणि स्पर्धेतील आतापर्यंत सर्वात चांगल्या षटकामधील एक षटक नक्कीच मी मानीन. खूप चांगली गोलंदाजी. चितेश 3 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. मी विनंती करतो सुनील डावळ साहेब आपल्याला आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत आणि त्यानंतर आपण फळार देखील सुपूर्द करणार आहोत कॅप्टनच्या हातामध्ये. नाणेफेकीचा कौल दोन्ही संघांमध्ये. श्री कान्होजी क्रिकेट संघ बाचिमवाडी विपक्ष श्री वाघजाई क्रिकेट टीम
बाईजेवाडी. नाणेफेकीचा कौल होईल. पहिला चेंडू आणि ह्या चेंडूवरती देखील वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे. योगेश गोलंदाजी मार्कवरती आल्यात. प्रचंड वेग योगेश यांच्याकडे आहे. त्या वेगेवरती स्वार झाले. पहिला चेंडू अगदी प्रत्येक गोलंदाजाचा आपण विचार केला तर एक अखूड लाईन ते फेकतायत सर. म्हणजे वायडिश यॉर्करचा वापर वारंवार होतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. अपील देखील केली. सेलिब्रेट जवळपास केलं होतं. यावेळी विकेट केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. चेंडूच्या खाली खेळाडू येतोय. चूक होत नाहीये. पण कॅच खूप चांगला झेल इथे टिपलाय. अप्रतिम गोलंदाजी. आणि गोलंदाजाला जर साथ फलंदाजाची अशी मिळत असेल तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढतो, मनोबल वाढतं. आणि तिथेच चांगली गोलंदाजी होती. आतापर्यंत योगेशने देखील बघा काय कामगिरी केली आहे. 3 चेंडू त्यांनी हाताळल्यात. एकही धाव दिलेली नाही आणि 1 गडी बाद केलाय. खूप चांगली गोलंदाजी. गट ए, ग्रुप ए मधल्या या मॅचेस. चौथा चेंडू यावेळी बॅकफुटला गेले. खूप चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला. कव्हर्स रिजन वरती लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळाली आपल्याला. धाव किती मिळणार आहे? धाव मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. या षटकामध्ये देखील एकेरी धाव आली आहे. 4 चेंडू 1 धाव. आणि एकूण धाव संख्येचा विचार केला तर स्थिर, स्थगित, थोडीशी कमी 4 धावा फक्त धावफलकावरती आहेत. आणि लक्ष किती आहे तर 39 धावांचं लक्ष आहे. इथून कमबॅक करायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकाराचा प्रयत्न तर नक्कीच करावा लागणार आहे. यावेळी प्रयत्न होतोय. मिस टायमिंग आहे. स्ट्रोक झेलची शक्यता असणार आहे. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली. प्रयत्न चांगला केला. भरपूर अंतर कव्हर केला. पण चौकार इथे आलाय. ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार नक्कीच येतोय बॅटरच्या बॅटमधून. 8 धावा धावफलकावरती झाल्यात. 8 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि समीकरणाचा विचार केला तर 7 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मागच्याच मॅच मध्ये 6 चेंडू 5 ची आवश्यकता असताना आपल्याला वाटलं सामना संपला, पण सामना शेवटच्या 2 चेंडूंवरती आला. 7 चेंडू 31 धावा. बिग हिट. बिग 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 हिट करतायत. स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे चेंडूला भिरकावून दिलाय. येतोय उत्तुंग षटकार 6 धावांसाठी. वॉट अ शॉट. काय फटका बघायला मिळतोय सर. या 6 धावांनी समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. मॅच मध्ये येतोय का कमबॅक. ज्या गोलंदाजांनी अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी करत असताना धावा कमी दिल्या होत्या, त्याच गोलंदाजांनी अखूड टप्प्याची गोलंदाजी केली. एक चान्स मिळाला आणि त्यावरती कॅपिटलाइज केलं. 1 चौकार 1 षटकार म्हणजे अगदी 2 चेंडूंवरती 10 धावा आल्यात. अजूनही समीकरण सोपं झालेलं नाहीये. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. पण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा असतो आणि त्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये हे 6 चेंडू ज्यात जिंकण्यासाठी बनवायच्यात 25 धावा, आता थोडीशी हार्टबीट्स नक्कीच वाढलेले असतील. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता. बघूयात काय होतंय सामन्यामध्ये. पहिला चेंडू अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिल्या चेंडूवरती दिशा दाखवली. 1 धाव तर नक्कीच मिळणार आहे. आणि दुसऱ्याचा देखील प्रयत्न केलाय. चेंडू जाईल का सीमेच्या पलीकडे. चेंडू निघून गेलाय. अगदी हलक्या हाताने फ्लिक केलेला चेंडू देखील फाईन लेग रिजन वरती खेळाडू तैनात नाहीये. बघा असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की खेळ संपत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये. अजूनही समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 21 धावा. काय मॅच बघायला मिळते. पहिल्या 10 चेंडूंवरती वाटलं होतं मॅच वन साइड होते की काय, पण त्यानंतर कमबॅक येत आहे. विकेटचा प्रयत्न केला आणि सॅक्रिफाईस करावी लागेल का विकेट, तर यस विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे. त्याची आवश्यकता नक्कीच होती. 4 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 21 धावा करायच्यात आणि ज्या 21 धावांमध्ये
स्ट्राईक नितीनकडे येत आहे ते गरजेचं होतं, कारण नितीन यांनी 2 चेंडूंवरती 10 धावा केल्यात. आता 30 कामगिरी डबल. 4 चेंडू बनवायचे आहेत, 21 धावा. 4 चेंडू 21 धावा, 2 चेंडूंवरती 10 धावा करण्याची कामगिरी केली आहे. म्हणजे तो मानस, तो धाडस, तो कॉन्फिडन्स नक्कीच या बॅटरकडे आहे. कानमंत्र देण्यात येणार आहे. अनेक वेळेस आपण बघतो ना की मैदानावरती जेव्हा पाणी येतं डगआउट मधून, ते फक्त पाणी नाही तर त्यामागे ती स्ट्रॅटेजी, तो कानमंत्र, तो नक्कीच देण्यात येतो. विशाल येत आहेत, पण विशालची कामगिरी काय असणार आहे? जर स्ट्राईक आली तर स्ट्राईक आपण समोरील बॅटरला देणं, ही सगळ्यात मोठी कामगिरी विशालकडे असणार आहे. आणि नितीनने देखील तेवढीच चांगली कामगिरी केली आहे. चार चेंडूचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी 21 धावेचं समीकरण. वॉट अ मॅच. हा चेंडू निर्णायक. इथून षटकार चौकार मॅच मध्ये कमबॅक. यावेळी बिगेटचा प्रयत्न केला पण तेवढी सुदृढ गोलंदाजी केली आहे. योग्य त्या स्पॉटवरती, योग्य त्या टप्प्यावरती चेंडू, आणि तिथून थोडासा बाहेर देखील निघालाय. फिंगर्स रोल केलेत चेंडूवरती, स्लॉटच्या बाहेर, अगदी जी गुडलँड स्पॉट पेक्षा थोडासा मागे 5 ते 6 मीटरची लाईन, त्यावरती गोलंदाजी होते. चांगली गोलंदाजी. यावेळी विकेटचा प्रयत्न, चेंडू फटका देखील फसलाय. झेलची शक्यता, झेल देखील होतोय ड्रॉप. मॅच इथे जवळपास गमावी लागणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कामगिरी चांगली होती, पण तेवढीच चांगली कामगिरी इथे गोलंदाजी करत असलेल्या संघाने देखील केली आहे. मराठबाणा नाव देखील तेवढंच चांगलंय. कौतडेवाडीचा हा संघ, आणि बघा इथे देखील तेवढीच चांगली कामगिरी. फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र असं म्हणायला हरकत नाहीये. एकाच चेंडूचा खेळ शिल्लक. मॅच मध्ये थोडासा रोमांच नक्कीच आणला होता नितीननी. आम्ही देखील प्रयत्न केला रोमांच आणायचा मॅच मध्ये, पण इथून शेवटचा चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अगदी 20 धावांची आवश्यकता. मोठ्या फरकाने मॅच जिंकू शकतात, पण त्याला अर्थ नाहीये, कारण नॉकआउट पद्धतीच्या मॅचेस आहेत. मोठा फटका येतोय कवच रिजन वरती, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये, आणि इथून सामना जिंकलाय. बॅक टू बॅक सलग 2 सामने जिंकणारा संघ आहे मराठबाणा कौतडवाडी संघ. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉस झालेला आहे, आपण हँडशेक करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच असणार आहेत आणि मी विनंती करतो दिनेश गावडे साहेब, आपल्याला आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. खेळाडूचा सन्मान करायचा, आणि खेळाडू कोण असणार आहे? रुपेश आहेत, रुपेश हेमंत आहेत मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूंनी आपल्याला अगदी 1 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅट मधून तब्बल 16 धावा कुठल्या होत्या. 9 चेंडू आणि 16 धावा कुठल्यात. रुपेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दिनेश गावडे जे पंचकृषी आपल्या क्रिकेट संघाचे सल्लागार आहेत, त्यांना विनंती करतो साहेब यायचंय, आपल्या हस्ते आपण या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. स्वतः देखील खेळाडू आहेत, अनेक खेळाडू आज इथे कामगिरी देखील करणार आहेत. प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच मराठबाणा संघ खूप चांगली कामगिरी. चला, स्टार क्रिकेट क्लब पिंपलवाडी पेडांबे विपक्ष ओम श्री गणेश कोसबीवाडी.